हॅलो डिअर स्टुडंट्स, वर्क, पॉवर आणि एनर्जी हा चॅप्टर आपला चालू आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 2 व्हिडिओ आपण रेकॉर्ड करून युट्यूबवर अपलोड केलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण वर्कचं अंडरस्टँडिंग केली. वर्क काय असतं, व्हेरिएबल फोर्समुळे, वेगवेगळ्या फोर्सेसमुळे वर्क बद्दल डिटेलमध्ये आपण माहिती घेतली. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण 3 छोटे छोटे न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह केले. आजच्या व्हिडिओमध्ये ऍडिशनल एक महत्वाचे चांगले 2-3 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया, जेणेकरून वर्क बद्दल तुम्हाला व्यवस्थित आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एनर्जी हा टॉपिक सुरू करू. ठीक आहे, चालेल. चला तर मग वर्क, पॉवर, एनर्जीचा अजून एक प्रकारचा क्वेश्चन आपण बघूया. समजा समजा एक बॉडी आहे आणि हा इथं ठेवतो, बरोबर आहे. आणि आणि ते तुम्हाला दिलेलं आहे अँगल थीटा. इथे किती दिलेला आहे, अँगल थीटा. आणि या बॉडीचा मास आहे एल. प्रश्न आहे फाइंड वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. फाइंड वर्क डन, फाइंड वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी, नॉर्मल रिएक्शन, ग्रॅव्हिटी, नॉर्मल रिएक्शन, ग्रॅव्हिटी अँड नॉर्मल रिएक्शन. तर अशा पद्धतीचा प्रश्न कसा सॉल्व्ह. समजा समजा ही लेंथ पण दिलेली आहे, ही लेंथ पण दिलेली आहे. बॉडी घसरत घसरत इथेपर्यंत आलेली आहे. ही लेंथ समजा एल, ही लेंथ समजा एल. ही इनिशियल पोझिशन आहे, इनिशियल पोझिशन आहे इथं. आणि ही फायनल पोझिशन आहे, ही फायनल पोझिशन बॉडीची. बरोबर. ह्या मोशन मध्ये डिस्टन्स एल कव्हर करण्यामध्ये स्लाइडिंग सरफेसवर, समजा हा सरफेस स्मूथ आहे किंवा कसा का असेल ना, आपल्याला बॉडी इथून इथपर्यंत आली एवढं दिलेलं आहे. हा सरफेस स्मूथ असेल किंवा नसेल त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही, कारण फ्रिक्शन बद्दल काही बोलणार नाही. ते आपण ऍड करून नंतर वाटलंस. आपण सध्या काय, सध्या हा स्मूथ सरफेस आहे असं समजूया. काय समजूया, स्मूथ सरफेस दिलेला आहे असं आपण समजूया. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी, वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन. जेव्हा केव्हा आपण वर्क काढायला जातो तेव्हा आपल्याला डोक्यात प्रश्न पडला पाहिजे की कुठल्या फोर्समुळे वर्क काढायचं, कुठल्या फोर्सने केलेलं वर्क काढायचं. बरोबर आहे. आणि फॉर्म्युला काय लावायचा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा. बरोबर की नाही. वर्क बरोबर काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा. जर फोर्स कॉन्स्टंट असेल तर ग्रॅव्हिटी फोर्स कॉन्स्टंटच असतो. बरोबर की नाही. म्हणजेच हाच फॉर्म्युला वापरून आपल्याला करायचं. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती का, मी तुम्हाला सांगितलेलं आहे 3 मेथड. मी तुम्हाला सांगितले पहिल्याच लेक्चर मध्ये 3 मेथड सांगितल्या. तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर परत बघा, चॅनलला जा आणि बेसिक कन्सेप्ट ऑफ द वर्क नावाचा पहिला व्हिडिओ आहे या 201 वाला, तो तुम्ही बघा. मी थोडंसं रिवाइज करतो. इथं काय करायचं का, जर बॉडी इथं असली आहे आणि इकडे फोर्स लागलेला आहे, हा फोर्स लागलेला आहे आणि डिस्प्लेसमेंट इकडे झालेलं आहे, हे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, तर काय करायचं, हा दोन्ही मध्ये अँगल थीटा आहे. तर आपल्याकडे 3 प्रकार आहेत वर्क काढण्याच्या. 3 प्रकार आहेत. कुठले कुठले. पहिल्या प्रकारामध्ये काय करणार, सरळ सरळ वर्क इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, सरळ सरळ वर्क इज इक्वल टू काय लिहिणार, वर्क इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा लिहिणार. एफ ची व्हॅल्यू घ्या, एस ची व्हॅल्यू घ्या, दोन्हीच्या मध्ये अँगल दिलेला आहे सरळ सरळ. ही पहिली मेथड झाली. काय झाली, पहिली मेथड. दुसरी मेथड काय सांगितली होती मी तुम्हाला, वर्क इज इक्वल टू तुम्ही फोर्सला डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला काय करा, फोर्सला डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला आला. फोर्सला डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला आणायचा असेल तर ह्याचा कॉम्पोनंट घ्यायला लागेल. तर हा कॉम्पोनंट काय येतो, एफ कॉस थीटा येतो. आणि मग काय करा, एफ कॉस थीटा इंटू डिस्प्लेसमेंट एस करा. ओके. आणि जर दोन्ही एकाच डायरेक्शनला असतील तर तर पॉझिटिव्ह वर्क होईल. आणि हा जर फोर्स रिझोल्यूशन करून समजा एखाद्या वेळेस तर उलट्या डायरेक्शनला आला तर -1 करा. ठीक आहे. आणि तिसरी मेथड काय असेल, तिसरी मेथड इथं फोर्सला आपण डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला आणलं. काय करणार तुम्ही तिसऱ्या मेथड मध्ये, तुम्ही डिस्प्लेसमेंटला फोर्सच्या डायरेक्शनला घ्या, डिस्प्लेसमेंटला फोर्सच्या डायरेक्शनला घ्या. कसं घ्यायचं, याला एक्सटेंड करा आणि इथून काय करा, परपेंडिक्युलर टाका. आणि हे डिस्टन्स काय राहतं, हे डिस्टन्स राहतं एस कॉस थीटा. अँगलच्या साइडचा कॉम्पोनंट कॉस थीटा, अँगलच्या साइडचा कॉम्पोनंट कॉस थीटा. बरोबर.
आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा. फोर्स पण ह्याच डायरेक्शनला, डिस्प्लेसमेंट पण ह्याच डायरेक्शनला. ओके, तो वर्क बरोबर काय येईल? S cos थीटा इंटू F. तो वर्क इज इक्वल टू F S cos थीटा. हे पण F S cos थीटा, हे पण S cos थीटा. व्हॅल्यू चुकणार नाही, आन्सर चुकणार नाही. तुम्ही कुठलाही तिन्हीपैकी कुठलाही एक प्रकार वापरायचा आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन कडे आता लॉज ऑफ मोशन मध्ये तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम वगैरे माहिती आहे असं मी अजून करतो. ग्रॅव्हिटी फोर्स बॉडीवर नेहमी वर्टिकली डाऊनवर्ड लागतो. ग्रॅव्हिटी फोर्स बॉडीवर नेहमी वर्टिकली डाऊनवर्ड लागतो. कसा लागेल तो? इकडे लागेल mg. ग्रॅव्हिटी फोर्स काय असतो? mg असतो. लक्षात ठेवा. हा, तुम्ही ऑलरेडी शिकला असाल, नसेल तरी लक्षात ठेवा आता की ग्रॅव्हिटी फोर्स बॉडीवर mg वर्टिकली डाऊनवर्ड लागतो. आणि नॉर्मल रिएक्शन काय असते? की बॉडी ह्या सरफेसवर ह्या दिशेला परपेंडिक्युलर डायरेक्शनला फोर्स लावत असते. सरफेस काय करतो? रिटर्न मध्ये बॉडीवर रिएक्शन करत असतो. तो त्याला म्हणतात नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन या डायरेक्शनला असते. नॉर्मल रिएक्शन नेहमी सरफेसला परपेंडिक्युलर. ग्रॅव्हिटी फोर्स नेहमी वर्टिकली डाऊनवर्ड. ठीक आहे, आपल्याला दोन फोर्स बद्दल विचारलं होतं, ते दोन फोर्स आपण दाखवले. नॉर्मल रिएक्शन तिकडे असेल mg प्लस. चला सगळ्यात आधी काय करूया आपण ग्रॅव्हिटी फोर्स मुळे होणारं वर्क काढूया. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा करायचं आपल्याला. तिन्हीपैकी कुठली मेथड वापरायची आपल्याला? जर पहिली मेथड तुम्हाला वापरायची आहे तर हे काय? हे mg इकडे आहे, डिस्प्लेसमेंट इकडे. या दोन्हीमध्ये अँगल हा आहे. दोन्हीमध्ये अँगल कोणता आहे? हा आहे. आणि दिलेला अँगल हा आहे. जर मी एक्सटेंड केलं, हे हॉरिझॉन्टल, हे व्हर्टिकल, हा अँगल होईल 90 डिग्री. हा अँगल किती असेल? 90 मायनस थीटा असेल. 90 मायनस थीटा असेल. बरोबर की नाही? जर तुम्हाला पहिली मेथड वापरायची असेल तर एफ एस कॉस थीटा करायचं असेल तर फोर्स किती आहे? फोर्स एफ एस कॉस थीटा, फोर्स किती आहे? mg. डिस्प्लेसमेंट किती झालंय? डिस्प्लेसमेंट इथून परत हे डिस्प्लेसमेंट किती आहे? L आहे, mgl इनटू कॉस थीटा. थीटा हा थीटा नाही, थीटा एक हा कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट मध्ये थीटा काय? F आणि S मधला डिस्टन्स आहे. तर इथं फोर्स इकडे आहे, डिस्प्लेसमेंट इकडे आहे. त्या दोन्ही मधला अँगल किती आहे? दोन्ही मधला अँगल 90 मायनस थीटा आहे. तर इथं थीटा नाही घ्यायचं, 90 मायनस थीटा घ्यायचं. बरोबर आहे? तो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती आलं? mgl cos 90 मायनस थीटाची व्हॅल्यू असते sin थीटा. mgl sin थीटा. ही दिशेला आन्सर. ही झाली पहिली मेथड. तुम्हाला जी योग्य वाटेल, जी सूट वाटेल ती वापरा तुम्ही. मी सरळ सांगेन तुम्हाला. ठीक आहे. अच्छा, दुसरी मेथड काय सर? और मेथड वन किंवा ये म्हणा. मेथड बी मध्ये काय करणार? बघा, मेथड बी मध्ये काय करणार? याच्यामध्ये काय केलं मी? फोर्सला घेतलं होतं डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला. चला फोर्सला घ्या डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला. किती येईल इकडे फोर्स? इकडचं व्हॅल्यू किती असते? बघा, हा अँगल पण 90 डिग्री आहे. नॉर्मल रिएक्शन कशी असते? परपेंडिक्युलर असते. म्हणजे हा अँगल 90 डिग्री आहे, हा 90 मायनस थीटा आहे. हा झाला थीटा. त्या दोन्हीची ऍडिशन केल्यानंतर 90 येईल. हे प्लस हे करा बरं, मायनस थीटा प्लस थीटा कॅन्सल होऊन जाईल, 90 डिग्री होईल. म्हणजे ह्या दोन्हीमधला अँगल 90 डिग्री आहे. तर हे 90 मायनस थीटा आहे, तर हा थीटा असेल. तर हा कॉम्पोनंट असतो mg cos थीटा असतो. आणि हा कॉम्पोनंट काय असतो? mg sin थीटा असतो. जर तुम्हाला हा अँगल वापरायचा असेल तर mg cos घ्यायला लागेल. mg cos 90 मायनस थीटा घ्यावा लागेल. mg cos 90 थीटाची व्हॅल्यू पण mg sin थीटा. ठीक आहे, समजतंय? अच्छा, आता या फोर्सला आपण डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला घेतलं. डिस्प्लेसमेंट इकडे झालंय, फोर्सला डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शनला घेतलं. काय आला व्हॅल्यू? mg sin थीटा आली. बरोबर आहे? मग लिहा, वर्क डन इज इक्वल टू फोर्स किती आहे? mg sin थीटा. डिस्प्लेसमेंट किती आहे? L. दोन्ही एकाच डायरेक्शनला आहे, तर पॉझिटिव्ह. ठीक आहे, तो वर्क डन इज इक्वल टू mg L sin थीटा. आलं की नाही?
आली की नाही सेम? ठीक आहे. सेम आलं. तुम्ही कुठली मेथड वापरा? तिसरी मेथड, मेथड 3. मेथड मेथड सी. समजा समजा हे डिस्टन्स एच आहे. हे डिस्टन्स काय एच आहे. हे डिस्टन्स एच आहे समजा. व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे एच आहे समजा. तिसरी मेथड वापरायची. तिसऱ्या मेथड मध्ये काय केलं होतं आपण? डिस्प्लेसमेंटला फोर्सच्या डायरेक्शनला घेऊन गेलो होतो. चला डिस्प्लेसमेंटला फोर्सच्या डायरेक्शनला घ्या. डिस्प्लेसमेंटला फोर्सच्या डायरेक्शन. डिस्प्लेसमेंटला फोर्स कसा आहे व्हर्टिकल ना, आणि डिस्प्लेसमेंटला फोर्सच्या डायरेक्शनला म्हणजे एच1. बरोबर की नाही? बरोबर की नाही? तर वर्क डन इज इक्वल टू फोर्स किती आहे mg इंटू एच. दोन्ही एका डायरेक्शनला बॉडी खाली यायला लागली. बरोबर की नाही? आणि हे पण खाली, दोन्ही एका डायरेक्शनला पॉझिटिव्ह. अपोजिट असेल बॉडी जर वर नेत असाल तर निगेटिव्ह. ठीक आहे mg एच. मग याची व्हॅल्यू याचा आपल्याला डिफाइंड नाहीये, एल डिफाइंड आहे. म्हणजे एच ला कन्वर्ट करा एलच्या फॉर्मॅटमध्ये. कसं करणार? त्याचा हा फॉर्म्युला आहे. हा किती आहे 90 मायनस थीटा. तर एल 90 मायनस थीटा. किंवा ट्रिग्नोमेट्री वापरा सरळ. ट्रिग्नोमेट्री मध्ये काय आहे? हा अँगल थीटा आहे. हा एच काढायचं तुम्हाला. हे एल दिलेलं आहे. हे एल दिलेलं आहे. हे एल दिलेलं आहे. काढा बरं. काढा ना. याची व्हॅल्यू काढा. कोणता रेशो सही आहे? अपोजिट बाय हायपोटेन्यूज. अपोजिट माहिती आहे आपल्याला, एच काढायचे. अपोजिट बाय हायपोटेन्यूज. साइन थीटा इज इक्वल टू एच डिवाइडेड बाय एल. सो याची व्हॅल्यू काय आली? याची व्हॅल्यू आली एल साइन थीटा. इथं पुट केल्यानंतर काय येईल? इथं पुट केल्यानंतर काय येईल? mg इंटू एल साइन थीटा. ओके बघा, mg एल साइन थीटा. तुम्ही कुठली मेथड वापरा. ठीक आहे, समजतंय? लक्षात आलं काय काय केलंय? ठीक आहे, हे नोट करा व्यवस्थित. आपल्याला आता काय करायचे? वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन काढायचे. हा कन्सेप्ट आहे, तो ऑलरेडी आपण बघितलेला आहे. तुम्ही हे नोट करा. चला पटकन नोट करा. मेथड 1, मेथड 2. आता लिहा परीक्षेमध्ये तुम्ही कुठली तरी एक वापरायची. चला दुसरे काय? वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन. इथे बघा आता ही बॉडी कशी आली? बॉडी इकडे आली, हे याला आहे. आणि नॉर्मल रिएक्शन कशी आली? या दोन्ही मध्ये आहे किती राहील? नॉर्मल रिएक्शन सरफेसला परपेंडिक्युलर आणि डिस्प्लेसमेंट सरफेसला पॅरलल आहे. म्हणजे अँगल किती झाला? तो वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू फोर्स किती? नॉर्मल रिएक्शन एन. डिस्प्लेसमेंट किती? एन. आणि दोन्ही मध्ये अँगल किती? 90 डिग्री. तो cos 90 डिग्री. cos 90 डिग्रीची व्हॅल्यू किती येते? 0. 0 into this 0. तो वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन 0. लक्षात ठेवा, फोर्स जेव्हा डिस्प्लेसमेंटला परपेंडिक्युलर असतो तेव्हा वर्क 0 असतं. वर्क कॅन बी 0, वर्क कॅन बी पॉझिटिव्ह, वर्क कॅन बी निगेटिव्ह. समजतंय? ओके, क्लिअर आहे सगळं? वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन 0 आणि वर्क डन बाय ग्रॅव्हिटी mgl sin थीटा. त्या कारणाच्या 3 मेथड, कुठली तरी एक तुम्ही वापरायची, पण समजून तिने पण घ्यायचे. पहिली मेथड, दुसरी मेथड, तिसरी मेथड. तिसरी मेथड म्हणून mgh आला आणि याची व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्री म्हणून काढली आपण. ही याची व्हॅल्यू इकडे ठेवली. डन. ओके, हेच करू. पुढच्या टाइपचा प्रश्न घेऊ. ओके, हाच कन्सेप्ट अशा पद्धतीने वापरून तुला पुढचा प्रश्न सोडवायचा. तर इरेस इकडे बघा. एग्जाम्पल आहे, एक सिंपल पेंडुलम आहे. ओके, आणि त्याला एक फोर्स लावला. इकडे काय लावला? फोर्स लावला F. आणि त्याला एकदम हे केलं तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनला जाईल का? नाही जाणार.
बरोबर की नाही? कारण इथे बांधलेलं आहे. आणि मग काय करेल हा असा सर्क्युलर पाथ करेल. असा काय करेल सर्क्युलर पाथ करेल आणि हा इथे येऊन थांबेल आणि इथे येऊन असं थांबून ठेवले. काय केलं इथे येऊन थांबून ठेवलं. बरोबर असा फोर्स लावला, असा फोर्स लावून थांबला, फोटो काढला. तो फोटो इथे तुम्हाला दिला समजा. इथे एक अँगल बनलेला आहे. इथे काय बनलेला आहे अँगल बनलेला आहे थीटा. ही लांबी किती आहे? लेंथ ऑफ स्ट्रिंग किती आहे समजा एल आहे. लेंथ ऑफ स्ट्रिंग किती आहे समजा एल आहे. तर हे पण एल आहे. बरोबर की नाही? अच्छा. सो हा जो सर्क्युलर पाथ झालेला आहे त्याचे रेडियस किती झाले मग एल झाले. त्याची रेडियस किती झाली एल झाली. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक टेन्शन तयार होईल. ह्याच्यामध्ये काय होईल एक टेन्शन तयार होईल. वेट बॉडीचं वेट खाली लागेल, ग्रॅव्हिटी फोर्स खाली लागेल आणि फोर्स तिकडे. बॉडीवर 3 फोर्स लागतात. ओके. प्रश्न आहे फाइंड फाइंड वर्क डन फाइंड वर्क डन बाय फाइंड वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स दिस एफ, ग्रॅव्हिटी फोर्स एम जी आणि टेन्शन. या तिन्ही फोर्स मुळे होणारा वर्क काढा आणि टोटल वर्क पण काढा. ते ऍड करतायत, ते ऍड करतायत. हा आधी एकाचं काढायचं आपल्याला वर्क डन बाय. आधी आपण काय करूया थोडासा याला ज्योमेट्रीचे कन्सेप्ट लावूया. आपण काय करूया हे हॉरिझॉन्टल आहे, याला एक पॅरलल लाईन काढूया. इथून एक पॅरलल लाईन काढली. हे वर्टिकल आहे, हे पॅरलल काढली, हॉरिझॉन्टल काढली म्हणजे हा अँगल 90 डिग्री झाला. हे डिस्टन्स समजा आणि डिस्प्लेसमेंट किती झालं? ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट किती झालं? ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट हे झालं. ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट काय झालंय हे झालं. यस झालं. बरोबर की नाही? ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट यस झालेलं आहे बॉडीचं. डिस्प्लेसमेंट काय? इनिशियल पोझिशन फायनल पोझिशन. इनिशियल पोझिशन फायनल पोझिशन. ओके. हा अच्छा. आता याची गरज पण नाही पडला पण ठीक आहे. आता आता मला सांगा ही लेंथ किती आहे रे? ही लेंथ किती आहे एल. मला सांगा ही लांबी ही डिस्टन्स त्याला एक व्हर्टिकल लाईन काढतो मी, हे दोन पॅरलल लाईन काढल्या. हे डिस्टन्स समजा x, हे डिस्टन्स किती आहे x. म्हणजे बॉडीचा हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे x झालेलं आहे आणि व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काय झालं इथून इथपर्यंत किती त्याला आपण h म्हणूया. त्याला आपण काय म्हणूया h म्हणूया. आता आपल्याला h आणि x ची व्हॅल्यू आधी काढून घेऊया. आपण काय करूया h आणि x ची व्हॅल्यू काढून घेऊया. याचा कसं वापर करायचं बघूया. h आणि x ची व्हॅल्यू काढायची. ओके सर. हे डिस्टन्स y समजले. हे डिस्टन्स काय y समजले. हे डिस्टन्स y समजले आणि h ची व्हॅल्यू काय आहे मग y + h आहे. आधी आपण y काढून घेऊया. कसं काढणार सर? हा ट्रायंगल बघा, हा ट्रायंगल बघा. या ट्रायंगलमध्ये ट्रिग्नोमेट्री वापरा, ट्रिग्नोमेट्री वापरा किंवा किंवा रिसोल्यूशन वापरा. या h चं हे जी लांबी आहे ना लेंथ लेंथ इकडे आलेली आहे. इथं परपेंडिक्युलर टाकला ना हा कॉम्पोनंट आहे की नाही. हा h y ची व्हॅल्यू किती होईल l cos थीटा होईल ना. l cos थीटा होईल आणि हे किती होईल? हे किती होईल? l sin थीटा. एक कॉम्पोनंट हा कॉम्पोनंट l cos थीटा म्हणजे y ची व्हॅल्यू काय आहे l cos थीटा आणि x ची व्हॅल्यू काय आहे इकडला कॉम्पोनंट l sin थीटा. हे समजत नसेल, हा हे समजत नसेल तर आपण ट्रिग्नोमेट्री वापरू शकतो. y हे काय आहे l cos थीटा आलेलं बघा आणि x ची व्हॅल्यू किती आलेली आहे? x ची व्हॅल्यू किती आलेली आहे l sin थीटा आलेली आहे. l sin थीटा आलेली आहे. हे तुम्हाला समजत नसेल तर मी ट्रिग्नोमेट्री वापरून सांगतो. ट्रिग्नोमेट्री हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके. ही हायपोटेन्यूस आहे, हा बेस आहे, ही हाईट आहे असं समजा. cos थीटा वापरायचा. cos थीटा वापरायचा. cos थीटा इज इक्वल टू काय? ऍडजस्टंट बाय हायपोटेन्यूस. ऍडजस्टंट काय आहे थीटाचा? हा ट्रायंगल बघा रे, हा ट्रायंगल हा थीटा, हे l आणि हा x आणि हा काय y, हा y. बरोबर आहे. हा ट्रायंगल जिथे काढतो बरोबर. तो cos थीटाची व्हॅल्यू काय आहे? ऍडजस्टंट काय y डिवाइडेड बाय l. तो y ची व्हॅल्यू काय आली आहे l cos थीटा आली आहे. बरोबर l cos थीटा. x ची व्हॅल्यू काय येईल? sin वापरा. sin थीटा इज इक्वल टू व्हॉट? अपोजिट बाय हायपोटेन्यूस. अपोजिट किती आहे x आहे. हे डिस्टन्स किती आहे x आहे. x बाय l. x ची व्हॅल्यू किती आली l sin थीटा आली. समजते का? तुम्ही रिझोल्यूशनचा कन्सेप्ट वापरा किंवा ट्रिग्नोमेट्री वापरा
तुम्हाला ह्या दोन व्हॅल्यू भेटल्या. आपल्याला एच पाहिजे, आपल्याला एच पाहिजे. एच काय लिहिता येईल? y plus h is equal to l. Y plus h is equal to l. So h is equal to what? L minus y. h is equal to l minus y ची व्हॅल्यू किती आलेली आहे? l cos theta. h ची व्हॅल्यू काय आली मग? l into 1 minus cos theta. h भेटला, x भेटला, h भेटला. आता येऊया क्वेश्चन. आता बोलूया क्वेश्चन. क्वेश्चन बघा आता. आपल्याला वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काढायची. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काढायची. ग्रॅव्हिटी फोर्स किती? mg. आता ह्याच्यामध्ये परत तीन मेथड्स. काय करा? डिस्प्लेसमेंटला फोर्सच्या डायरेक्शनला आणा. डिस्प्लेसमेंटला फोर्सच्या डायरेक्शनला आणा. डिस्प्लेसमेंट किती आहे? s आहे. x ला ह्या डायरेक्शनला आणा. म्हणजे किती झालं? म्हणजे झालं. तो फोर्सच्या डायरेक्शन मध्ये, फोर्सच्या लाईन मध्ये, फोर्सच्या लाईन ऑफ ऍक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट झाला h. तो फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट h इनटू cos थीटा. cos थीटा करायचे तर डिस्प्लेसमेंट वर आहे, mg खाली. तर अँगल किती राहील? cos 180 डिग्री. cos 180 ची व्हॅल्यू -1 तर -1. तर हे मायनस. मागच्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं? डिस्प्लेसमेंट खाली होतं, बरोबर आहे? तर आपण पॉझिटिव्ह घेतलं वर्क. इथं कसं येईल? इथं निगेटिव्ह येईल. h वर बॉडी वर चालली ना, वर्टिकली किती चालली? h डिस्टन्स वर चालली. ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट yes, पण वर्टिकल डायरेक्शन किती डिस्प्लेसमेंट झाली? h. फोर्स बॅलन्स अपोजिट आहे, निगेटिव्ह वर्किंग. असं समजत नसेल तर काय करा? mgh इनटू cos. cos अँगल किती? mg आणि h. mg खाली h वर, बरोबर की नाही? तर h वर म्हणजे अँगल 180 डिग्री. 180 डिग्री mgh इनटू -1. तो mgh हे मायनस mgh. तुम्ही कसं पण समजून घ्या. चालेल. तो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती आला? mgh आला. बट h इज नॉट डिफरंट. h दिलेली नाही आपल्याला. दिलेला आपल्याला लेंथ ऑफ द स्ट्रिंग दिलेली आहे. मास ऑफ द बॉल दिलेलं आहे, बरोबर? हा थीटा दिलेला आहे आणि फोर्सची व्हॅल्यू दिलेली आहे. बाकी काही नाही. मास दिलेलं आहे, f दिलेलं आहे, थीटा दिलेलं आहे आणि लेंथ दिलेली. म्हणजे h ठेवून लागणार नाही आपल्याला. h ला रिप्लेस करा तुम्ही l च्या फॉर्मॅटमध्ये. h ची व्हॅल्यू ठेवून द्या. काय येईल मग? तो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इन दिस केस किती येईल? -mg इनटू h ची व्हॅल्यू किती आहे? l इनटू 1 मायनस cos थीटा. जमेल? जमेल? अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे, ठीक आहे. आता वर्क डन बाय फोर्स. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी झालं. वर्क डन बाय फोर्स. वर्क डन बाय फोर्स काय करायला लागेल तुम्हाला? फोर्स कसा आहे? हॉरिझॉन्टल आहे. तर डिस्प्लेसमेंटला हॉरिझॉन्टल डायरेक्शनला घेऊन जा. डिस्प्लेसमेंटला हॉरिझॉन्टल डायरेक्शनला घेऊन जा. म्हणजे हे म्हणजे x ची व्हॅल्यू. म्हणजे काय? x ची व्हॅल्यू, बरोबर आहे? तो फोर्स किती आहे? f. व्हॅल्यू दिलेली नाहीये, दिली असेल तर ठेवा. f इनटू डिस्प्लेसमेंट किती आहे? x. दोन्ही एकाच डायरेक्शनला आहेत ना, तर पॉझिटिव्ह येईल. किंवा fs cos थीटा. मी काय म्हणतोय? fs cos थीटा. थीटा म्हणजे तो थीटा नाही. थीटा म्हणजे अँगल बिटवीन f आणि s. x किती आहे इकडं, फोर्स किती आहे इकडं, दोन्ही मध्ये अँगल किती असेल? 0 डिग्री. cos 0 ची व्हॅल्यू 1 fs. किंवा सरळ सरळ लक्ष ठेवा, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एका डायरेक्शनला असतील तर वर्क पॉझिटिव्ह, आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शनला असतील तर वर्क निगेटिव्ह. ठीक आहे? fs. तर काय केलं आपण? डिस्प्लेसमेंटला फोर्सच्या डायरेक्शनला घेऊन गेलो आणि फोर्स डिस्प्लेसमेंटचं मल्टिप्लिकेशन केलं. इथे पण तेच केलं. डिस्प्लेसमेंटला फोर्सच्या डायरेक्शनला घेऊन गेलो. फोर्सच्या डायरेक्शनला म्हणण्यापेक्षा फोर्सच्या लाईन ऑफ ऍक्शनला घेऊन गेलो. फोर्सच्या लाईन वर घेऊन गेलो आणि दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं. दोन्हीचे डायरेक्शन अपोजिट असेल तर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह असेल तर दोन्हीचे डायरेक्शन सेम असेल तर पॉझिटिव्ह. असे आता आपण x डिफाइन नाही. x ची व्हॅल्यू रिप्लेस करा. काय दिलं? l दिलं. l आणि x मध्ये रिलेशन काय? तो वर्क डन बाय फोर्स काय आहे? मग f इनटू x ची व्हॅल्यू काय? l sin थीटा. वर्क डन बाय दिस सेक्शन ऑफ फोर्स इज fl sin थीटा. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इज -mgh 1 मायनस cos थीटा. ठीक आहे? अशा पद्धतीनं हे क्वेश्चन तुम्ही करू शकता. हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला आज व्यवस्थित समजले असतील तर एक होमवर्क देतो. ते होमवर्क तुम्ही करायचं घरी आणि त्याचा आन्सर मला कॉमेंट मध्ये तुम्ही टाइप करून द्यायचे. होमवर्क, होमवर्क. ठीक आहे? आता तुम्ही घरीच असाल म्हणा.
पण याचा आन्सर मला तुम्ही कॉमेंट मध्ये द्यायचं. चला प्रश्न देतोय मी, प्रश्न देतोय. एक एक फुटबॉल आहे, हॉलो स्पियर आहे, त्याला अर्ध्यातून कट केलं. हेमिस्फेरिकल टब आहे, हेमिस्फेरिकल टब आहे. हा असा, ठीक आहे, हेमिस्फेरिकल टब. आणि इथे एक बॉल ठेवलेला आहे आणि आतमध्ये जाऊन त्याला असं ढकललं. त्याला असं ढकलल्यानंतर हा बाहेर नाही का, नाही हा वर जाईल. हा वर समजा इथं आलेला आहे, हा वर कुठे आलेला आहे, इथं आलेला आहे. ह्याची रेडियस आर आहे समजा, हे डिस्टन्स किती राहील, रेडियस राहील. मग हे डिस्टन्स पण काय राहील, रेडियसच राहील. ह्याचं मास m आहे समजा, ह्याचा मास काय m आहे, बरोबर आहे. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी तुम्हाला काढायचं, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी तुम्हाला काढायचे. वर्क डन बाय आणि वर्क डन बाय फोर्स, जो फोर्स लावला होता ना हॉरिझॉन्टल डायरेक्शनला, वर्क डन बाय फोर्स पण काढायचा आहे. त्याच्यासारखंच वर्क डन बाय फोर्स, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काढायचं, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला हिंट देतो, हा अँगल किती आहे समजा, फोर्स इकडे लागलेला आहे, हा mg खाली लागेल, mg खाली लागेल आणि फोर्स इकडे लागेल, बरोबर आहे. बरं इथे एक राहिलं, सॉरी, वर्क डन बाय टेन्शन राहिलं बघा, वर्क डन बाय टेन्शन राहिला बघा. वर्क डन बाय टेन्शन किती येईल बघा, टेन्शन इकडं, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन बघा, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन बघा, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही असते, त्याच्यामध्ये अँगल 90 डिग्री. तर इथे लिहितो मी वर्क डन बाय टेन्शन इज इक्वल टू फोर्स टेन्शन इनटू डिस्प्लेसमेंट s इनटू अँगल बिटवीन दिस 90 डिग्री. तो वर्क डन बाय टेन्शन काय राहील, cos 90 ची व्हॅल्यू 0, वर्क डन बाय टेन्शन 0. मागच्या प्रॉब्लेम मध्ये वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन 0 आलं होतं, कारण नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर होती, इथे टेन्शन परपेंडिक्युलर आहे. तर लक्षात घ्या, सर्क्युलर मोशन मध्ये, सर्क्युलर मोशन पार्ट येणार आहे, सर्क्युलर मोशनचा पार्ट आहे. तर सर्क्युलर मोशन मध्ये वर्क डन बाय टेन्शन 0 असतं. का, कारण डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन आणि टेन्शनचं डायरेक्शन काय असतं, किंवा सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतोय हा, ठीक आहे, ते 0 असतं. वर्क डन बाय टेन्शन काय राहील, 0 झालं. आता होमवर्क कडे या. इथं वर्क डन, इथं काही टेन्शन मेन्शन नाही, इथं नॉर्मल रिएक्शन असेल, इथं नॉर्मल रिएक्शन लागेल ना. तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी, वर्क डन बाय फोर्स आणि वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन तुम्हाला काढायचे. नॉर्मल रिएक्शन कशी लागेल, नॉर्मल रिएक्शन सपोजला परपेंडिक्युलर असेल तर नॉर्मल रिएक्शन इकडे लागेल. सेम क्वेश्चन, फक्त आर च्या ठिकाणी काय आलं नाही, एल आलं. हा बाकी तुम्ही एच काढा, एक्स काढा, हा काय करायचं ते करा. तुम्हाला ओरली पण आन्सर मिळेल. जर तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल ना, तर ओरली तुम्ही सांगू शकता. काय होईल, काय होईल, काही आरच्या ठिकाणी येईल. जे जे फॉर्म्युले आलेत ना तुम्हाला, जे जे फॉर्म्युले आले, काय आलं, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी किती येईल, इथं इथं पण बॉडी वरच गेलेली आहे, ग्रॅव्हिटी खाली मायनस mgr 1 मायनस cos थीटा येईल. आन्सर सांगून टाकतो तुम्हाला, पण तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. मायनस mgr 1 मायनस cos थीटा येईल वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. वर्क डन बाय फोर्स काय येईल, fl म्हणजे fr sin थीटा येईल, आणि वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन 0 राहील, कारण डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन हे असेल आणि नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर असते, दोन्हीमध्ये अँगल 0, वर्क डन बाय नॉर्मल रिएक्शन 0 येईल. इथे वर्क डन बाय टेन्शन 0 आहे. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्ही काय ऍडिशनल क्वेश्चन प्रॅक्टिस करा, हे क्वेश्चन व्यवस्थित नोट करा, ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एनर्जी हा टॉपिक सुरू करणार आहोत, ठीक आहे. तुम्हाला आणखी काही ऍडिशनल क्वेश्चन वगैरे पाहिजे असतील, पीडीएफ पाहिजे असतील तर मला कॉमेंट मध्ये लिहा, मी ते प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्हाला काहीतरी सोल्युशन देऊ टाकेल, ठीक आहे. चला, व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा, बाकीच्या नंबर पाठवायचा. काय अडचण असतील कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका. चला, अभ्यास करत राहा. बाय बाय.